हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाची संपूर्ण डिटेल्स आपल्याला घ्यायचं आहे, कारण आपण स्टार्ट करणार आहोत या पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी प्रिपरेशन. फुल प्रिपरेशन कसं करायचं किंवा त्याचे पॉइंट्स काय असतात, मेन युनिट्स किती आहेत, तर टोटल 10 युनिट्स आहेत. या 10 युनिटमध्ये कोणते पॉइंट्स मेन युनिट्स आहेत, त्याचे सब युनिट्स किंवा सब टॉपिक्स कोणते आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला त्या टॉपिक्स वरती लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघायचं आहे. सो पेपर 2 इकॉनॉमिक्स फुल सिलेबस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत, जे तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे आपल्या येणाऱ्या एक्झामला टार्गेट करण्यासाठी. सो लेट्स स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीचे एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्स त्यांच्यासाठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं पूर्ण सॉल्विंग त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. 4000 प्लस MCQ PDF मिळणार आहे प्रॅक्टिससाठी, आणि सोबतच पेपर 1 फुल कोर्स मिळणार आहे पेपर 2 सोबत. ठीक आहे, असा हा फुल कोर्स आहे पेपर 1 पेपर 2 चा, जो पूर्ण फीस आहे 10,000 रुपीज, पण त्याच्यावरती 20% डिस्काउंट देऊन त्याची फीस होते 8,000 रुपीज. सिंपल प्रोसिजर आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप मला मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता. ज्याची न्यू बॅच जी आहे नवीन सिलेबस टीचिंगची ती स्टार्ट होती आहे 9 सप्टेंबर, म्हणजे मंडे पासून, येत्या मंडे पासून ही बॅच स्टार्ट होते. सो तुम्ही जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. तुमची फुल प्रिपरेशन व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून हा कोर्स डिझाईन केलेला आहे. सो एक्झामच्या डे पर्यंत तुम्हाला त्याचा असिस्टन्स मिळेल. सो लेट्स स्टार्ट टू डिस्कस द सिलेबस डिस्कस करूयात आपण. सो टोटल 10 युनिट्स आहेत असं मी सांगितलं तुम्हाला. सिलेबस हा पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल आहे. या व्हिडिओचे स्क्रीनशॉट जरी तुम्ही काढून घेतले तरी देखील तुमच्याकडे सिलेबस राहणार आहे. अदरवाईज एकदा ग्रुपमध्ये जॉईन झाल्यावर तुम्हाला PDF देखील मिळेल याची. सो फर्स्ट युनिट आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, जो बेसिक आपल्या इकॉनॉमिक्सचे सगळे पॉइंट्स किंवा कन्सेप्ट जे असतात त्या मायक्रो आणि मॅक्रो मध्ये असतात. मेन इकॉनॉमिक्सचे 2 ब्रांचेस आहेत आणि त्यामधले ते पहिले 2 युनिट आहेत मायक्रो आणि मॅक्रो. तर मायक्रो युनिट मध्ये किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे, तर थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट म्हणजे काय, मानवी वर्तनाचा सिद्धांत किंवा ग्राहकाचा वर्तनाचा सिद्धांत हा आहे मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट, तो आपल्याला याच्यामध्ये शिकायचा आहे. त्याच्यानंतर थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट, डिसिजन मेकिंग अंडर अनसर्टिनिटी, ॲटिट्यूड्स टुवर्ड्स रिस्क. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिले 2 पॉइंट हे खूप इम्पॉर्टंट आहेत. एक्झाममध्ये याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर आहे गेम थेअरी. गेम थेअरी काय सांगते आपल्याला, तर गेम थेअरीमध्ये आपण एक स्पेसिफिक गेम थेअरी म्हणजे काय, कोणी दिली, त्याचं बॅकग्राऊंड, मार्केटमध्ये गेम थेअरीचा काय उपयोग आहे, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे गेम थेअरीमध्ये. ओके, नॉन कॉपरेटिव्ह गेम्स म्हणजे काय, मार्केट स्ट्रक्चर कसं आहे, कोणत्या मार्केटमध्ये या प्रकारचे गेम थेअरी यूज होते. ठीक आहे, त्याच्यानंतर फॅक्टर प्राइसिंग ही गोष्ट काय आहे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला बघायला मिळते. जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस काय आहे हे आपल्याला बघायला मिळतं. इफिशियन्सी अँड क्रायटेरिया, पेरेट ऑप्टिमिलिटी काय आहे, कार्ल हिग्स अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन काय आहे. तुम्ही जर मागच्या वर्षीचे काही पेपर्स तुम्ही बघितले असेल इकॉनॉमिक्स MS सेट साठीचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतील की हे जे मेन पॉइंट आहेत त्या पॉइंट्स वरती 1-2 क्वेश्चन्स हे आलेलेच आहेत. आणि प्रत्येक युनिट वरती टोटल आपला जो पेपर असतो तो 200 मार्कांचा असतो, राईट, आणि 100 क्वेश्चन्स असतात आणि एका क्वेश्चनला 2 मार्क्स अशा पद्धतीचं डिवायडेशन त्याच्यामध्ये असतं. तर यानुसार बघायला गेलं तर प्रत्येक युनिट 10 युनिट आहेत, तर प्रत्येक युनिट वरती किती मार्कांचे क्वेश्चन यायला पाहिजेत, 20-20 मार्क्ससाठी प्रत्येक युनिटला दिलेले आहेत. अशा पद्धतीने डिवायडेशन केलेलं आहे. त्यामध्ये देखील एका युनिटवरती 10 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर या दिलेल्या पॉइंट्सच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जात नाहीत, बट हे सगळे पॉइंट्स जे आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये समजले पाहिजेत. मेन म्हणजे हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेला पाहिजेत, आणि हा कन्सेप्ट क्लिअर झाल्यावरती त्याच्यावरती कसाही क्वेश्चन तुम्हाला विचारला तरी तुम्ही त्याच्यावरती आन्सर द्यायला तुम्ही एबल असता, आणि त्यातूनच मग तुमचे मार्क्स जे आहेत ते फिक्स होतात. सो मायक्रो इकॉनॉमिक्सचे 20 मार्क्स धरून चाला तुम्ही, पण या 20 मार्क्ससाठी तुम्हाला हे पूर्ण पॉइंट जे आहेत ते क्लिअर करावं लागतात. ठीक आहे, वेलफेअर इकॉनॉमिक्स आहे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये, त्यामध्ये स्पेशली फंडामेंटल थेरम्स, सोशल वेलफेअर फंक्शन्स,
असिमेट्रिक इन्फॉर्मेशन, ऍडव्हर्स सिलेक्शन, मॉरल हजार्डस, हे सगळे पॉइंट्स मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. सो हा झाला आपला फर्स्ट युनिट. मग सेकंड युनिट मध्ये काय आहे? सेकंड युनिट मध्ये मॅक्रो येतं. ठीक आहे, समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र अशा दोन प्रकारचे आपल्या इथे अर्थशास्त्राचे ब्रांचेस आहेत आणि त्याच्यावरती डिपेंड मध्ये आणखीन काही ब्रांचेस नाही म्हणता येणार, पण त्याच्यामधले वेगवेगळे कॅटेगराईज झालेले आहेत अभ्यास करण्यासाठी इकॉनॉमिक्स मध्ये. फक्त या दोनचा जर तुम्ही अभ्यास करायला गेलात तर हा खूप मोठा वास्ट सब्जेक्ट होतो आणि यामुळे हा जो इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे तो 10 युनिट मध्ये विभागला गेलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे. ओके, सो मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये युनिट सेकंड मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत? नॅशनल इन्कम, त्याच्यामध्ये कन्सेप्ट अँड मेजरमेंट्स कोणते कोणते आहेत, डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट, एम्प्लॉयमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये खास करून क्लासिकल अँड केन्सियन अप्रोच, हे दोन तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर कन्झम्पशन फंक्शन काय आहे, इन्व्हेस्टमेंट फंक्शन काय आहे, मल्टिप्लायर आणि ऍक्सिलरेटर, हे दोन कन्सेप्ट याच्यामधले काय आहे तेही तितकेच इम्पॉर्टंट आहे. डिमांड फॉर मनी काय आहे, सप्लाय ऑफ मनी काय आहे, ISLM मॉडेल काय आहे, बिझनेस सायकल म्हणजे काय आहे, मॉनिटर अँड फिस्कल पॉलिसी काय आहे, अँड रॅशनल एक्सपेक्टेशन, हायपोथेसिस अँड क्रिटिक्स. ठीक आहे, अभ्यास करताना जेव्हा तुम्ही एकदा अभ्यासाला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुठल्या आणि अभ्यास कसा करायचा याची स्ट्रॅटेजी अशी असते की तुम्ही जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघता तर तेव्हा कोणत्या युनिटवरती जास्त फोकस केलेला आहे, कुठल्या युनिटमध्ये कुठल्या टॉपिकवरती जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहेत हे तुम्हाला दाखवलं जातं. सो हे यामध्येच तुम्हाला कुठल्या पॉइंट्सवरती जास्त भर द्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला समजतं. तर एखादा व्हिडिओ इम्पॉर्टंट पॉइंट्स किंवा त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते ज्याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे हे सुद्धा मी घेईन, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस डिस्कस करतोय त्यामुळे मी सगळेच पॉइंट्स सांगेल की सगळेच पॉइंट्स काय आहेत आपल्या सिलेबसमध्ये आहेत. ओके, देन थर्ड युनिट जो आहे तो आहे स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमेट्रिक्स. ठीक आहे, तिसरा आणि चौथा जो आहे तो इकॉनॉमेट्रिक्स आणि मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स अशा दोन रिलेटेड आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये भरपूर सारे कॅल्क्युलेशन्स वाले एक्झाम्स असतील किंवा खूप सारे कॅल्क्युलेशन, म्हणजे याच्यावरती एकही थेरी क्वेश्चन येणार नाही. जर ज्यांना मॅथ्स अवघड वाटतं त्यांच्यासाठी हे दोन युनिट नेहमी स्किप केलेले असतात. बट यामध्येही तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे किंवा यामध्ये देखील कुठले पॉइंट्स तुम्ही इझिली कलेक्ट करू शकता, कारण आपल्याला 20 मार्क्स आहेत आणि त्याच्यामध्ये ऍटलीस्ट 5 ते 7 क्वेश्चन तरी अटेम्प्ट करायचेच आहेत, ते पण करेल. सो त्यासाठी हे युनिट सुद्धा स्किप करता कामा नये. या युनिटमध्ये कोणते कोणते पॉइंट्स आहेत? मग प्रोबॅबिलिटी थेरी आहे. प्रोबॅबिलिटी थेरीमध्ये कन्सेप्ट कुठल्या कुठल्या आहेत प्रोबॅबिलिटीच्या, त्याच्यानंतर सेंट्रल लिमिट थेरम काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स काय आहे, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी काय आहे, कोरिलेशन, इंडेक्स नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर सॅम्पलिंग मेथड, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन, स्टॅटिस्टिकल इन्फरन्सेस, हायपोथेसिस टेस्टिंग, लिनियर रिग्रेशन मॉडेल अँड देअर प्रॉपर्टीज, आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेम, सायमल्टेनियस इक्वेशन मॉडेल, रिकर्स अँड नॉन रिकर्सिव्ह, डिस्क्रीट चॉईस मॉडेल्स, टाइम सिरीज अनालिसिस. हे पॉइंट सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत छोट्या कमीत कमी वेळेमध्ये. आणि कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे एखाद्या लेक्चरमध्ये एक आपला टॉपिक कंप्लीट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने. जर आपल्या एका युनिटमध्ये एक जरी 10 जरी टॉपिक्स असतील तर आपल्याला 100 दिवस जर लागणार असतील तर 3 महिन्यामध्ये आपण सिलेबस कव्हर करून आपल्या प्रॅक्टिसला सुद्धा सुरुवात करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला टाइम टेबल आखायचं आहे. ओके, सो चौथ्या युनिटमध्ये काय आहे, चौथ्या युनिटमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस वरती भर द्यायचा आहे. याच्यामध्ये थेरी जास्त नाहीये, पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मग प्रॅक्टिस कशाची करायची आहे? सेट्स, फंक्शन्स, कंटिन्युटी, सिक्वेन्स, सिरीज हे समजून घ्यायचे. याच्यावरचे रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर डिफरन्शियल कॅल्क्युलस अँड इट्स ऍप्लिकेशन, लिनियर अल्जेब्रा, मॅट्रिक्स, वेक्टर स्पेसेस, statistics optimization problem and their application, input output model, linear programming, difference and differential equations with application. मॅट्रिक्स वरती तुम्हाला माहिती आहे बरेचसे क्वेश्चन्स येतात. त्याच्यानंतर लिनियर अल्जेब्रा, कॅल्क्युलेशन्स. मी तुम्हाला काय करत जाईल याच्यामध्ये जर पद्धतीने मी अभ्यास घेते स्टुडंट्सचा तो कशा पद्धतीने घेते तर ते ह्याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाल्यानंतर किंवा हा एक टॉपिक घेतल्यानंतर याच्याशी रिलेटेड 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो आणि बाकी तुम्हाला नेक्स्ट डेला होमवर्क म्हणून देतो जे आपण आपल्या ग्रुपवरती सॉल्व्ह करून घेतो. अशा पद्धतीने काय मॅथ्स तुम्हाला इकॉनॉमिक्स हा जो युनिट आहे तो स्पेशल त्याला
थेअरी किंवा एमसीक्यू प्रॅक्टिसने न होता तो जास्तीत जास्त प्रॅक्टिसने तुम्हाला होईल. ठीक आहे. फिफ्थ जो आहे टॉपिक किंवा फिफ्थ जो युनिट आहे तुमचा व्हेरी इझी टॉपिक आहे, व्हेरी इझी युनिट आहे. सगळ्यात जास्त तुमचे जे मार्क्स आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. कसं? कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त फॅक्च्युअल डेटा म्हणजे काय बघा. इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे काय, याच्या बेसिक कन्सेप्ट कुठल्या कुठल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड असतात. थेरीज इंटरनॅशनल ट्रेडच्या आहेत, सोप्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. ट्रेड अंडर इन परफेक्ट कॉम्पिटिशन काय आहे हे याच्यात समजून मिळतं. बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे हे तुम्हाला समजतं. एक्सचेंज रेट काय आहे कन्सेप्ट आणि त्याच्याशी थेरीज कुठल्या रिलेटेड एक्सचेंज रेटची हे तुम्हाला समजतं. फॉरेन एक्सचेंज मार्केट काय आहे, ॲब्रिव्हेट्स कुठले आहेत त्याचे, त्याच्यानंतर गेन्स फ्रॉम ट्रेड, टर्म्स ऑफ ट्रेड मल्टिप्लायर, या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर होतात. टॅरिफ अँड नॉन टॅरिफ बॅरियर्स टू ट्रेड, गॅट, WTO, रिजनल ट्रेड ब्लॉक्स, ट्रेड पॉलिसी इश्यूज, IMF, WF, वर्ल्ड बँक, ह्या ज्या गोष्टी आहेत या काय होतात याच्यामध्ये क्लिअर होतात. मोस्ट ऑफ द इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संस्था आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, इंटरनॅशनल वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांच्याशी रिलेटेड गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेड कसा चालतो, कोणत्या कन्सेप्ट याच्यामध्ये वापरल्या जातात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये करतो. त्याच्यानंतर 6th युनिट आहे पब्लिक इकॉनॉमिक्स. पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र. सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे काय, जे आपलं गव्हर्नमेंट चालतं किंवा आपण ज्या कंट्रीमध्ये राहतोय त्या कंट्रीमध्ये कशा पद्धतीचा आर्थिक व्यवहार चालतात याच्याबद्दलचे सगळे डिटेल्स तुम्हाला या 6th युनिटमध्ये पब्लिक इकॉनॉमिक्स मध्ये समजतं. तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ द थिंग्स काय करू शकता तुम्ही, ज्या नवीन इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला रीड करून समजते. जसं की मार्केट फेल्युअर म्हणजे काय, रेमेडियल मेजर्स म्हणजे काय, हे तुम्ही डेली लाईफमध्ये किंवा तुम्ही एखादी गोष्ट अनुभवली असेल तर त्याच्याशी रिलेट करून तुम्हाला काय करता येईल, समजून घेता येईल. ठीक आहे. मार्केट फेल्युअर, रेग्युलेशन ऑफ मार्केट, पब्लिक रिव्हेन्यू काय आहे, त्यामध्ये टॅक्स, नॉन टॅक्स रिव्हेन्यू काय असतो, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह नॉन प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन, इन्सिडेन्सेस, इफेक्ट ऑफ टॅक्सेशन, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतात. पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे काय, पब्लिक डेप्थ अँड इट्स मॅनेजमेंट म्हणजे काय, पब्लिक बजेट अँड पब्लिक बजेट मल्टिप्लायर, या गोष्टी तुम्हाला याच्यात समजतात. फिस्कल पॉलिसी काय आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे होतं, हे सगळं तुम्ही आपल्या इकॉनॉमीशी म्हणजे एखाद्या आपल्या कंट्रीमध्ये राहताय त्या कंट्रीमध्ये कसं ऍप्लिकेशन होतंय हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये समजून घेता येतं. ठीक आहे. ऍप्लिकेशन करून बघता येतं. त्याच्यानंतर युनिट 7 मनी अँड बँकिंग. मनी अँड बँकिंग या युनिटमध्ये काय आहे तर जो सगळा पैसा आपल्या कंट्रीमध्ये आहे आपल्या तो पैसा कसा मार्केटमध्ये चालतो किंवा तो आपल्यापर्यंत कसा येतो, आपल्याकडून कुठे जातो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला मनी अँड बँकिंग या युनिटमध्ये करायचा असतो. कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय कोणते कोणते आहेत, सेंट्रल बँक, त्याच्यानंतर कमर्शियल बँक, इन्स्ट्रुमेंट अँड वर्किंग ऑफ मॉनिटरी पॉलिसी, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कोणते आहेत ज्याला NBFCs आपण म्हणतो, कॅपिटल मार्केट अँड रेग्युलेशन त्याचं कसं चालतं. तर या सगळ्यांबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे बँकिंगचा. थोडक्यात काय आहे, तुम्ही याचा अभ्यास ऑलरेडी केलेला असतो बट फक्त एकदा ब्रशअप करण्याची नॉलेज असतं. अभ्यास कधी केलेला असतो तर बघा, तुम्ही जेव्हा स्वतः बँकेचे व्यवहार करायला लागता त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात की बँकमध्ये गेलात, एखादा फ्रॉड झाला तर तुम्ही स्वतः बँकेत कंप्लेंट करायला जाता किंवा मोबाईल थ्रू तुम्ही ऍप्लिकेशन थ्रू एखादी कंप्लेंट करता. मग कोणाला करता, सेंट्रल बँकेला करता. सेंट्रल बँक प्रत्येक बँकेची म्हणजे सगळ्या बँकांची बँक असते म्हणून सेंट्रल बँकेला तुम्ही कंप्लेंट करता. सेंट्रल बँक त्या बँकेवरती काय ऍक्शन घ्यायची आहे किंवा त्याच्यावरती काय उपाय करायचा, सोल्युशन करायचं ठरवतं. कारण सेंट्रल बँक काय आहे, बँकांची बँक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा असतात, माहीत असतात. पण काय करायचंय, तुम्हाला एकदा ब्रशअप करायचंय. इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी कशा आहेत तुम्हाला या युनिटमध्ये समजतील, युनिट 7 मध्ये. देन युनिट 8 ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. सो याच्यामध्ये एखादी कंट्री किंवा एखादी इकॉनॉमी कशी ग्रोथ करते, कशी डेव्हलपमेंट करते, याच्यामध्ये डेव्हलपमेंटच्या कुठल्या कुठल्या थेरीज आहेत की ही कंट्री डेव्हलप्ड आहे की अंडर डेव्हलप्ड आहे हे समजण्यासाठी वेगवेगळ्या थेरीज आहेत. तर त्या सगळ्या तुम्हाला याच्यात समजून घ्यायच्या असतात. इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, थेरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, यामध्ये एवढे जण आहेत ज्यांची आपल्याला थेरीज बघायच्या आहेत. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थेरीज आहेत ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्क्स, शुम्पीटर, रोस्टो, बॅलन्स अँड अनबॅलन्स ग्रोथ, बिग पुश अप्रोच. खूप इझी आहेत ह्या जर थेरी तुम्ही बघायला गेलात तर एकदा ब्रशअप करायची गरज आहे. त्यानंतर मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, हॅरॉल्ड डमन मॅडल, सॅलो, रॉबिन्सन कार्डर, टेक्निकल प्रोग्रेस, डायमंड बॉडीज, एम्बॉडीज, इंडिजिनस ग्रोथ, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतील. इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, PQLI, HDI, SDGs, त्यानंतर पॉवर्टी अँड इनइक्वॅलिटीज, कन्सेप्ट्स अँड मेजरमेंट्स,
सोशल सेक्टर डेव्हलपमेंट, हेल्थ, एज्युकेशन, जेंडर याच्याशी रिलेटेड सगळे डेव्हलपमेंट मापण्यासाठी काय काय यूज केलं जातं, कशी कशी डेव्हलपमेंट झाली हे बघितलं जातं. हे युनिट 8 मध्ये आपण बघतो. ठीक आहे, ग्रोथ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मध्ये. सो दॅट इज युनिट 8. देन युनिट 9. युनिट 9 मध्ये काय आहे मग, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी. याच्यामध्ये तुमच्या कंट्रीमध्ये राहणारी डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास पूर्ण याच्यामध्ये केला जातो. एन्व्हायरमेंटल गोष्टी ज्या आहेत, ज्या इकॉनॉमीवरती परिणाम करतात किंवा इकॉनॉमीशी रिलेटेड अशा कोणते एन्व्हायरमेंटल घटक आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपण या युनिटमध्ये करतो. एन्व्हायरमेंट ॲज अ पब्लिक गुड म्हणजे सार्वजनिक वस्तू म्हणून एन्व्हायरमेंटचा कसा वापर केला जातो, कुठले टॅक्सेशन त्याच्यावरती घेतले जातात, काय म्हणून लोकांना सार्वजनिक गुड्स म्हणून एन्व्हायरमेंटला यूज करावं लागतं, त्याचे काय काय कंडिशन्स आहेत, हे सगळं आपण याच्यामध्ये बघतो. मार्केट फेल्युअर, कॉस्ट थेरम, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस ऑफ कंपेन्सेशन क्रायटेरिया, valuation of environmental goods, concept, theories of population, concept and measures, fertility, morbidity, mortality, age structure, demographic dividend, life table, migration. So हे सगळे पॉइंट्स आहेत आपले युनिट 9 मध्ये, जे आपल्याला या युनिट मध्ये कव्हर करायचे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात लास्ट युनिट जो आहे आपला 10 युनिट, इंडियन इकॉनॉमी. आधीचे सगळे जे 9 युनिट्स होते त्यामध्ये तुम्हाला फक्त एक जनरल इकॉनॉमिक्स अभ्यास करायचं होतं की टॅक्सेशन काय आहे, त्याच्यानंतर इंडियामधली ज्या बँक्स, इंडियामधल्या बँक नाही, स्पेसिफिकली बँकचं काम कसं चालतं, सेंट्रल बँकेचं काम कसं चालतं, ग्रोथ कशी होते, डेव्हलपमेंट कशी होते, मायक्रो इकॉनॉमिक्स मधल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट, मॅक्रो मधल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट, या सगळ्यांचं ऍप्लिकेशन इंडियामध्ये कसं होतं किंवा इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा ऍप्लिकेबल आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला 10व्या युनिटमध्ये करायचा असतो इंडियन इकॉनॉमीमध्ये. ठीक आहे, इंडियन इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया, पॅटर्न अँड स्ट्रक्चर, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर पॅटर्न कसा आहे इकॉनॉमीमध्ये, इंडस्ट्रियल सेक्टरचा पॅटर्न कसा आहे, सर्व्हिस सेक्टरचा पॅटर्न कसा आहे, रूरल डेव्हलपमेंट म्हणजे काय, अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे काय, फॉरेन ट्रेड कसा चालतो, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कशी होते, रिफॉर्म्स इन लँड, लेबर अँड कॅपिटल मार्केट, सेंट्रल स्टेट फायनान्शियल रिलेशन, फायनान्स कमिशन ऑफ इंडिया, FRBM म्हणतात, पॉवर्टी, इनइक्वॅलिटी, अनएम्प्लॉयमेंट, या सगळ्या इकॉनॉमीशी रिलेटेड इंडियामध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही चॅलेंजेस आहेत, हे सगळं आपण या युनिटमध्ये अभ्यास करतो. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण युनिटची इन्फॉर्मेशन मिळते की युनिट्स कोणते कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स तुम्हाला घेतले पाहिजेत. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा प्रॅक्टिकल नॉलेजने जेव्हा हे सगळे युनिट्स बघतो त्यावेळेस इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट खूप इझी सब्जेक्ट होतो. तर त्याप्रमाणे हे सिलेबस मधले पॉइंट्स लक्षात घेऊन जेव्हा एकदा अभ्यासाला स्टार्ट करता तेव्हा तुम्ही या सेट एक्झामला क्लिअर करण्याचे तुमचे सगळे मार्ग तुम्ही ओपन करता. ठीक आहे, सो सिलेबस ही पहिली तुमची स्टेप आहे समजून घेण्याची किंवा अभ्यासाची पहिली पायरी आहे सिलेबस क्लिअर असणं. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस कव्हर केलेला आहे, होपफुली सगळ्यांना क्लिअर झालेला आहे. कोणाला काही डाऊट असेल या सिलेबसमध्ये तर त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. ऑलरेडी जर तुम्ही आमचे मेंबर्स असाल आपल्या क्लासेसचे तर तिकडे तुम्ही ग्रुपवर देखील विचारू शकता. सो थँक यू फॉर दिस व्हिडिओ अँड बाय बाय. ओके.